बऱ्याच जणांना कॅश डिपॉझिशन स्लिप भरताना छोटे मोठे प्रॉब्लेम येतात। त्यावेळी आपण एखाद्याला विचारलं की बाबा ही स्लिप कशी भरायची हे थोडं मला सांग, तर प्रत्येकजण बँकेत आलेला माणूस हा बिझी असतो, तर त्याच्याकडे तेवढा वेळ नसतो किंवा ती स्लिप भरून द्यायला तो थांबत नाही। तर अशा वेळी आपला हा व्हिडिओ तुमच्या कामी येणार आहे। तर आज आपण पाहणार आहोत की ही स्लिप आपण कशी भरायची आहे। सारस्वत बँकेची कॅश डिपॉझिशन स्लिप या पद्धतीने येते। आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला बँक स्लिप प्रोव्हाइड करते। तर स्लिपमध्ये सर्वात वरती ब्रांच म्हणजे तुमची शाखा, ज्या बँकेत तुम्ही कॅश भरणार आहे ती इथे ब्रांच लिहायची आहे। त्याच्या शेजारी आपल्याला दिनांक टाकायला दिली आहे, ज्या दिवशी तुम्ही कॅश बँकेमध्ये भरायला गेले आहेत त्या दिवशीची इथे डेट टाकायची आहे। खालती तुमचे कोणते खाते आहे, तुमचं सेव्हिंग आहे, करंट आहे किंवा क्रेडिट कार्डमध्ये पैसे भरायचे आहेत किंवा एखाद्या लोन अकाउंटमध्ये पैसे भरायचे, तर ज्या कोणत्याही अकाउंटला तुम्हाला पैसे भरायचे आहेत तर इथे त्याच्यावरती टिक करायचे आहे। त्यानंतर त्या कोणत्या अकाउंटमध्ये पैसे तुम्ही भरणार आहे त्याचा अकाउंट नंबर इथे खाली लिहायचा आहे। तुमचा अकाउंट नंबर तुम्हाला जर माहीत नसेल तर तुम्हाला बँकेने जे पासबुक दिलं आहे त्या पासबुकवरती अकाउंट नंबर तुम्हाला मिळून जाईल। ज्या व्यक्तीच्या खात्यामध्ये तुम्हाला पैसे टाकायचे आहेत त्या व्यक्तीचं इथे नाव लिहायचं आहे। इथे खाली टेलिफोन नंबर किंवा मोबाईल नंबर, आता बऱ्याच लोकांकडे टेलिफोन तर नसेल कारण की टेलिफोनचा जमाना राहिला नाही आहे, तर सर्वच जण मोबाईल तर वापरतात। इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे। मोबाईल नंबर यासाठी इथे मेन्शन करायचं आहे की जर आपली स्लिप कुठे चुकली असेल किंवा बँकेच्या सर्व्हरला काही प्रॉब्लेम असेल किंवा तुमच्या खात्यासंबंधित काही प्रॉब्लेम असेल तर बँकेने तुम्हाला फोन केला पाहिजे, यासाठी इथे नंबर मेन्शन करायचा आहे। तुम्हाला जेवढी अमाऊंट भरायची आहे खात्यामध्ये ती इथे टाकून घ्यायची आहे। मी इथे 3000 रुपये टाकले आहे, तुम्हाला जी काही अमाऊंट भरायची ती तुम्ही इथे टाकू शकता। त्यानंतर इथे अक्षरी तुम्हाला जी रक्कम भरायची आहे ती इथे अक्षरामध्ये लिहायची आहे। आता मी त्यावर 3000 रुपये लिहिले आहे, त्याच्यामुळे तुम्हाला इथे 3000 असं अक्षरी टाकलं आहे। इथे खाली पण तुम्हाला तुमची जी काही अमाऊंट आहे ती इथे मेन्शन करायची आहे। आता इथे त्यांनी पॅन कार्ड नंबर दिला आहे, तर पॅन कार्ड नंबर मित्रांनो, जेव्हा तुम्ही 50,000च्या वरती कॅश डिपॉझिट करता तेव्हा RBIच्या रूलप्रमाणे तुम्हाला तुमचा पॅन कार्ड नंबर प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे। तुम्ही जी कॅश भरणार आहे त्याचं डिनोमिनेशन इथे लिहायचं आहे। तर मी इथे 3000 रुपये टाकला आहे, त्यामुळे इथे × 6 म्हणजे 3000 आणि सेम इथे खाली एकूण रक्कम 3000 इथे मेन्शन केलं आहे। त्याचबरोबर इकडे सुद्धा आपल्याला डेट टाकायची आहे, तुमचा खाते नंबर इथे टाकायचा आहे। त्यानंतर इथे कोणतं खातं आहे ते सिलेक्ट करायचं आहे म्हणजे टिक करायचं आहे। इथे तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आहे, इथे मोबाईल नंबर लिहायचा आहे। ईमेल ID टाकायची गरज अशी नाही आहे, पण टाकला तरी चालेल। इथे अक्षरात लिहायचं आहे, त्यानंतर इथे तुमचं अमाऊंट टाकायची आहे आणि खाली साईन करायचे आहे। अशा पद्धतीने ही स्लिप आपल्याला भरायची आहे। मित्रांनो, असेच बँक रिलेटेड व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो। तुमचे देखील बँकेसंबंधित काही क्वेश्चन असतील, प्रॉब्लेम असतील, तुम्हाला एखाद्या गोष्टीची माहिती पाहिजे असेल तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की मेसेज करा की या संबंधित व्हिडिओ आम्हाला प्रोव्हाइड करा। आपण त्या विषयावरती व्हिडिओ आपल्या चॅनलवरती घेऊन यायचा प्रयत्न करू, जेणेकरून तुम्हाला बँके रिलेटेड माहिती आपल्या चॅनलवरती मिळून जाईल। आणि असेच व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद।